राम प्रहरी. हम्म, हम्म, प्रथम एक स्फुट होऊया आणि नंतर दुसरं होऊया. पहिलं स्फुट आहे, चित शक्तीच्या वापराचा प्रार्थनेत घ्यावयाचा शोध. हम्म, चित शक्तीच्या वापराचा प्रार्थनेत घ्यावयाचा शोध. चित म्हणजे निर्गुण निराकार अनंत अव्यक्ताच्या शक्तीची जीवांतर्गत वसत असलेली खूण होय. अव्यक्ताची शक्ती अनंत परंतु अव्यक्तच असते. जेव्हा या अव्यक्तामध्ये हालचालीची प्रेरणा निर्माण होते तेव्हा ही प्रेरणा, जिला मुळाची आसक्ती किंवा इच्छा म्हणता येईल, अव्यक्तात अव्यक्ततेने किंवा छुप्या स्वरूपात लपून वा दडून राहिलेल्या शक्तीचा वापर करून सगुण साकाराला जन्म देते. नीट ध्यानात घ्या. अव्यक्त आहे त्यात अव्यक्त म्हणजेच लपलेले किंवा छुपे सामर्थ्य आहे. अव्यक्त अनंत आहे म्हणून त्याचे सामर्थ्य किंवा शक्ती अनंत आहे. या अनंत शक्तीत हालचालीची प्रेरणा निर्हेतुकतेने किंवा अकारण तयार होते. त्या प्रेरणेमुळे अव्यक्ताच्या अव्यक्त किंवा छुप्या लपलेल्या शक्तीचा हिडन पॉवर वापर करून व्यक्त जग निर्माण होते. आता या प्रेरणेला किंवा इच्छेला निर्हेतुक का म्हणायचे ते पाहूया. अव्यक्तात अव्यक्त, छुपे, लपलेले असे सामर्थ्य शक्ती असते. या शक्तीचे सामर्थ्याचे रूप सलीलवत म्हणजे पाण्यासारखे किंवा हलणारे असते. सलील गती म्हणजे पाण्यात पोहण्याची शैली, म्हणजेच सलील म्हणजे पाणी. सलील याचा दुसरा एक अर्थ खेळकर किंवा सोपा असा आहे. आता समजेल की ही शक्ती पाण्यासारखी खेळकरपणे हालचालीत असते. ही हालचाल सोपी म्हणजे सहज असते. सहज याचा अर्थ बरोबर, सह, जन्मतानाच वर येणे असा आहे. तेव्हा एकत्रितरित्या विचार केला तर आता एक ठाम विधान करता येईल. ते पुढील प्रमाणे. अव्यक्तात त्याचे लपलेले सामर्थ्य किंवा शक्ती वसत असते. ही शक्ती अव्यक्ताप्रमाणेच अव्यक्त असून त्याच्यासारखीच निर्गुण निराकारी असते. तर असे हे निर्गुण निराकार अव्यक्त आणि त्याची निर्गुण निराकार अव्यक्त शक्ती, ही शक्ती पाण्यासारखी सहज हलणारी असते. या सहज हालचालीलाच सहज शैली किंवा अव्यक्ताच्या अव्यक्त शक्तीची खेळकर हालचाल किंवा क्रीडा असे म्हणावे. अधिक सूक्ष्मात गेल्यावर अव्यक्ताच्या अव्यक्त शक्तीची सहज हालचाल यामधून असेही स्पष्ट होते की अव्यक्ता बरोबरच असलेली किंवा जन्मलेली सहज अशी ती त्याची शक्ती आहे. ती अव्यक्तासारखी अनंत आणि अमर्त्यही आहे. ही हालचाल ही सहज प्रेरणा असल्यामुळेच तिला आपण वर मुळाची आसक्ती किंवा इच्छा म्हटलेले आहे. मुळाची म्हणजे अव्यक्ताची इच्छा मुळातूनच म्हणजे अव्यक्ता बरोबरच जन्माला आलेली म्हणजे सहज असणारे उघड आहे. मुळाची म्हणजे अव्यक्ताची इच्छा मुळातूनच म्हणजे अव्यक्ता बरोबरच जन्माला आलेली आणि त्याच्या सह आलेली सहज असणारे उघड आहे. तर अशा या निर्गुण निराकार अनंत अमर्त्य अव्यक्ताची शक्ती ही त्याच्यासारखी निर्गुण निराकार अनंत अमर्त्य असून ती अव्यक्तासहित एका खेळकर शैलीत हालचालीत असते. अव्यक्त आणि त्याची शक्ती हालचालीत आहे. ती हालचाल दिसत नाही, मात्र त्या हालचालीतून जन्मलेले सगुण साकार जग दिसते. अव्यक्त किंवा निर्गुण निराकार सगुण साकारात आल्यावर त्याची शक्ती ही निसर्ग शक्ती म्हणून सगुण साकार म्हणून आपणाला ओळखता येते. मात्र अव्यक्त किंवा निर्गुण निराकार ज्या प्रमाणात आणि जितके व्यक्त किंवा सगुण साकार झाले त्या प्रमाणात आणि त्याला आवश्यक इतकीच त्याची शक्ती निसर्ग शक्ती म्हणून आपणाला सगुण साकारे दिसून आकलनाती येऊ लागली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या शक्तींना एकत्रितपणे निसर्ग शक्ती म्हणतात. निर्गुण निराकारातून सगुण साकार विश्व आणि त्याची बाहेर पडलेली सगुण साकार किंवा समजण्यायोग्य ओळखता येणारी निसर्ग शक्ती असे आहे हे या विश्वाचे ढोबळ रहस्य. आता पुढे सगुण साकार विश्व निसर्ग शक्तीवर चालू आहे. त्या सगुण साकार विश्वाचे आणि त्याच्या सगुण साकार निसर्ग शक्तीचे मूळ आहे अव्यक्त निर्गुण निराकार आणि त्याची अनंत शक्ती. ही विश्वाची शक्ती म्हणजेच समष्टीची शक्ती. सगुण साकार मानव आणि त्याची चित शक्ती ही सगुण साकारच आहे आणि तिचेही मूळ आहे अव्यक्त निर्गुण निराकार आणि त्याची अनंत शक्ती.
परत एकदा ऐका. आता पुढे सगुण साकार विश्व निसर्ग शक्तीवर चालू आहे. या सगुण साकार विश्वाचे आणि त्याच्या सगुण साकार निसर्ग शक्तीचे मूळ आहे अव्यक्त निर्गुण निराकार आणि त्याची अनंत शक्ती. ही विश्वाची शक्ती म्हणजे समष्टीची शक्ती. सगुण साकार मानव आणि त्याची चित शक्ती जी सगुण साकारच आहे आणि तिचेही मूळ आहे अव्यक्त निर्गुण निराकार आणि त्याची अनंत शक्ती. ही व्यक्तीची शक्ती म्हणजेच व्यष्टी. म्हणजे निर्गुण निराकारातून व्यक्तीमध्ये जी शक्ती येते त्या व्यक्तीच्या शक्तीला व्यष्टी म्हणतात आणि निर्गुण निराकारातून निसर्ग शक्ती म्हणून जो निसर्ग आणि आपल्या अवतीभोवतीचा परिसर असतो त्याच्या शक्तीला समष्टी म्हणतात. म्हणजे अव्यक्त आणि अव्यक्ताची निर्गुण निराकाराची अनंत शक्ती व्यक्त मानवामध्ये त्याची चित शक्ती म्हणून निर्माण होताना त्या व्यक्तीच्या चित शक्तीला व्यष्टी म्हणतात आणि निसर्ग शक्ती जी आपल्या अवतीभोवती असं म्हणतात साठून राहिलेली आहे त्या निसर्गाच्या शक्तीला समष्टीची शक्ती म्हणतात. परत आहे का, अव्यक्त आणि अव्यक्ताची निर्गुण निराकाराची शक्ती अनंत आहे. थोडक्यात म्हणजे अव्यक्ताची आणि त्याची शक्ती जी निर्गुण निराकार ती अनंत आहे. ती शक्ती व्यक्त मानव आणि संपूर्ण मानवी समूह याच्यामध्ये चित शक्ती म्हणून जेव्हा प्रकट होते त्या व्यक्तीमध्ये निर्गुण निराकाराची रूपांतरित झालेली जी शक्ती असते त्याला व्यष्टीची शक्ती म्हणतात आणि निसर्गामध्ये निर्गुण निराकाराची जी शक्ती रूपांतरित होते त्याला समष्टी असे म्हणतात. म्हणजे व्यक्तीतील शक्ती ती व्यष्टी आणि निसर्गातील शक्ती ती समष्टी. परंतु व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही शक्ती सुद्धा तुलनेने मर्यादित आहेत. मात्र व्यष्टी आणि समष्टीची शक्ती जिथून जन्माला आली ते अव्यक्त आणि अव्यक्ताची शक्ती निर्गुण निराकाराची शक्ती मात्र अनंत आहे. या लेखाच्या आरंभी असे म्हटले आहे की चित म्हणजे जीवांतर्गत, येथे मानव असा अर्थ घ्यावा. या लेखाच्या आरंभी असे म्हटले आहे की चित म्हणजे जीवांतर्गत किंवा मानवांतर्गत वसत असलेली निर्गुण निराकाराच्या अनंत शक्तीची खूण. मात्र ही खूण आहे, निर्देश आहे. अशा अर्थी परमात्म्याची म्हणजे स्पिरिटची ती प्रतिबिंबात्मक शक्ती सोल किंवा चिदाभास म्हणजे चैतन्याचा आभास आहे. परत लक्षात घ्या, परमात्म्याची किंवा अव्यक्ताची निर्गुण निराकार शक्ती म्हणजे दुसरे दिसे काही नसून स्पिरिट म्हणजे ती परमात्म्याची शक्ती असते. आणि ते स्पिरिट जेव्हा माणसामध्ये प्रतिबिंब रूपाने म्हणजे चैतन्याचा आभास म्हणून चिदाभास म्हणून निर्माण होते तेव्हा स्पिरिट पासून सोल तयार होतो. म्हणजे निर्गुण निराकाराच्या अनंत शक्तीचे माणसामध्ये जीवामध्ये जे प्रतिबिंबात्मक रूप आहे त्याला सोल असे म्हणतात. हे आता स्पष्ट होईल. या चिदाभासाला मर्यादित शक्ती प्रवाहाला आपण कसे वापरले असता या चित शक्तीचे पर्यायाने मानवाचेही कार्यप्रवण आयुष्य ऍक्टिव्ह लाईफ वाढू शकेल. मानव काही भले कल्याणकारी मंगलमय करण्यासाठी अधिक जगू शकेल आणि परमेश्वराचा मांगल्यपूर्ण संदेश सर्वांपर्यंत व सर्वदूर पोचवू शकेल. याचा शोधही प्रार्थनेत लागू शकतो. म्हणजे आपण ज्या प्रार्थना करतो तो आपल्या लक्षात आलं पाहिजे की अव्यक्त आणि अव्यक्ताची निर्गुण निराकार अनंत शक्ती माणसांमध्ये आणि जीवांमध्ये जेव्हा प्रतिबिंबात्मक रूपाने प्राप्त होते तेव्हा त्या अनंत शक्तीचं मर्यादित परंतु प्रतिबिंबात्मक रूप म्हणजे परमात्मा किंवा स्पिरिट त्याचं प्रतिबिंबात्मक शक्ती म्हणजे सोल ही जीवांमध्ये आणि जेव्हा माणसांमध्ये येते आणि प्रामुख्याने माणसांमध्ये ती आल्यानंतर माणसाला हा विचार करायचा आहे की परमात्म्याच्या अनंत शक्तीचा भाग आपणाला प्रसाद म्हणून आत्मारूपी जो मिळाला आहे त्या शक्तीचा वापर जास्तीत जास्त संपूर्ण विश्वाच्या मानवाच्या आणि एकंदरीतच अस्तित्वाच्या भल्यासाठी कल्याणासाठी मंगलमयतेसाठी आपण कसा करू शकू आणि परमेश्वराचा मांगल्यपूर्ण संदेश आपण सर्वांपर्यंत व सर्व दूर कसा पोचवू शकू याचा शोध घेणे म्हणजे मानवाचे प्रार्थनेत असणे.
आता पुढे प्रार्थनेच्या सुयोग्य अभिसरणाचे महत्व. म्हणजे प्रार्थना ही जी आपण प्रार्थना म्हणतो ती अत्यंत योग्य पद्धतीने चालत असेल, तिचं अभिसरण, तिचं अंतःकरणातील प्रसरण, म्हणजे आपण आपल्या आत्म्याकडे पाहून ज्या वेळेला आत्म्याचा आणि आपला संपर्क अतिशय योग्य पद्धतीने होतो, तेव्हा अव्यक्ताच्या म्हणजे निर्गुण निराकाराच्या अनंत शक्तीचा आपल्या आत्म्यामध्ये रूपांतरित झालेला जो भाव आहे त्या भावाशी म्हणजे खऱ्या अर्थाने आत्म्याशी आपला जेव्हा नीट संबंध प्राप्त होतो, तेव्हा त्या आत्म्याद्वारेच आपला निर्गुण निराकार परमशक्तीशी, स्पिरिटशी म्हणजे परमात्म्याशी सुद्धा संबंध प्रस्थापित होतो. अशा अर्थी प्रार्थना जर योग्य असेल, प्रार्थनेचे अभिसरण जर नीट चालू असेल, तर सगुण साकार माणूस निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत आपला निकष संबंध अचूकतेने जोडू शकतो, पाहू शकतो आणि सगुण साकार निर्गुण निराकाराशी जसे एक सगुण साकार दुसऱ्या सगुण साकाराशी, जसा नारायण पाटणकर तुम्हा सर्वांशी जसा फोनेटिक संवाद करीत आहे, म्हणजे दूरध्वनीवरून संवाद करीत आहे, तसाच संवाद आत्म्याशी ज्याला साधता येतो, तो आत्म्याशी संवाद साधता साधता अनंत निर्गुण निराकार परमात्म्याच्या शक्तीशी म्हणजे स्पिरिटशी संपर्क साधू शकतो. असा या दुसऱ्या स्फुटाच्या शीर्षकाचा अर्थ आहे. प्रार्थनेच्या सुयोग्य अभिसरणाचे महत्व असे हे शीर्षक आहे. पुढे निर्गुण निराकाराची अनंत परमात्म शक्ती सगुण साकारात चित शक्ती म्हणून प्रतिबिंब रूपे वावरत असते, तिलाच आपण आत्मा किंवा आत्मशक्ती म्हणतो. आता पुढे चित शक्ती ही प्रतिबिंबात्मक असल्यामुळे मर्यादित असते. या विधानाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. समजा शेकडो हजारो मडकी उघड्या माळावर मध्यान्हीच्या प्रखर तळपत्या सूर्यात पाण्याने भरून ठेवली आहेत. जोपर्यंत मडकी आहे, पाणी आहे आणि तो माळ तळपत्या सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघाला आहे, तोपर्यंत सूर्याचे प्रतिबिंब प्रत्येक मडक्यातल्या पाण्यात पडणारच पडणार. याचा अर्थ सूर्य आहे तोपर्यंत त्याचे प्रतिबिंब मडक्यातल्या पाण्यात पडणे अपरिहार्य आहे. वास्तवात सूर्य सदोदित म्हणजे सदा उदित असतोच असतो, मात्र पृथ्वीच्या गतीच्या परिणामार्थ पृथ्वीचा काही भाग उजेडात असतो, तेव्हा उर्वरित भाग अंधारात असतो. अशा दृष्टीने पाहू जाता सूर्य व त्याचा सूर्यप्रकाश किंवा सूर्यशक्ती परमात्मा व त्याच्या अनंत परमात्म शक्तीप्रमाणे सदोदित असतेच असते. मडकी मात्र असतात, फुटतात व त्यानुसार त्यातील सूर्य प्रतिबिंब किंवा प्रतिबिंबात्मक शक्ती येते जाते. ज्या घटात शक्ती म्हणजे प्रकाश ज्ञान असायची, त्या घटाच्या टिकण्यावर शक्तीचे असणे नसणे अवलंबून असते. म्हणजे ज्या घटात शक्ती किंवा प्रकाश किंवा ज्ञान ज्या प्रमाणात असेल, त्या प्रमाणात त्या घटाच्या शक्तीचे त्या घटात प्रतिबिंबित होणे, दिसणे, असणे अवलंबून असते. आपणाला घटाचे, आकाराचे किंवा मानवी देहाचे तिकडे वाढविणे शक्य आहे किंवा नाही, म्हणजे आपणाला मानवाचे आयुष्य या योग्य प्रार्थनेसाठी वाढवणे शक्य आहे किंवा नाही, याचा शोध या प्रार्थनेत घ्यावयाचा आहे. काय शोधायचं आहे, कसे शोधायचे आहे आणि शोधांती जे काही गावेल किंवा प्राप्त होईल ते सारे आहे केवळ प्रार्थनेचे अभिसरण. सुयोग्य रक्ताभिसरणामुळे हृदयाची शक्ती टिकून राहते आणि हृदय व पर्यायाने आयुष्य दीर्घकाळ टिकते. याच साध्या नियमानुसार प्रार्थनेच्या सुयोग्य अभिसरणामुळे मानवी देह दीर्घकाळ सक्षम राहणे शक्य आहे. अगदी जन्माला येतानाच काही विकृती उणिवा असमर्थता देहात आल्या असतील, तरीही जन्माला येताना या मर्यादा लक्षात घेऊनही सबलित व मर्यादित का होईना पण आत्मशक्ती किंवा चित्तशक्ती मानवाबरोबर आलेली असतेच असते. सारांश जन्मजात आणलेली आत्मशक्ती मग ती वाढली असो वा काहीशी सबलित किंवा दुबळी कमी प्रमाणातील असो, मानवाला योग्य प्रार्थना अभिसरणाने दीर्घकाळ टिकवता आलीच पाहिजे. सुयोग्य वाजवी वापराने शक्तीची बचत होते व संबंधित वस्तू किंवा येथे मानव दीर्घकाळ सुघटित राहतो, आपला आकार देह नीट टिकवून ठेवतो आणि त्या कारणाने त्याची प्रार्थनाही
तुलनेने दीर्घजीवी होते. त्या कारणाने त्याचा निर्गुण निराकाराशी संबंधही, निर्गुण निराकाराशी त्याचं संभाषणी, मूळ शक्तीशी त्याची देवघेव सुद्धा त्याच कारणामुळे दीर्घकाळ चालू राहते. बालक जन्माला येताना त्याचे शरीर आणि चित्त शक्ती किंवा परमात्म्याचे आत्मरूपी प्रतिबिंब होऊन जन्माला येत असते. ते जसजसे मोठे होते, म्हणजे बालकापासून युवा, गृहस्थ, प्रौढ, वृद्ध या देहावस्थातून संक्रमित होते, तसतसे जर आतील चित्त शक्ती जशीच्या जशी विशुद्ध, अमिश्रित म्हणजे अनअडल्टरेटेड, विचाररहित, विनाभेसळ राहून विकसित झाली, तर शक्यता अशी आहे की असे आतील चित्त शक्ती सुयोग्य पद्धतीने राहून विकसित झालेले हे बालक हे वृद्धत्वाकडे जरी गेले तरी बऱ्याच दीर्घ काळानंतर ते वृद्धत्वाकडे जाईल. कारण त्याच्या आतील विकसित आत्मशक्ती अत्यंत निर्भय आहे. त्या कारणाने ते शक्य होऊ शकते. नैसर्गिक दृष्ट्या आजची बालके वृद्धत्वाकडे सरकत नसून काहीशी नैसर्गिक दृष्ट्या आजची बालके वृद्धत्वाकडे सरकत नसून काहीशी अनैसर्गिक पद्धतीने वृद्धत्वाकडे सरकत आहेत. त्यामुळे वयोमान शरीराचे सक्षम टिकणे अधिकाधिक कमी होत आहे. चित्तशक्ती ही कार्यशक्ती आहे. ती शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आणि मेंदूच्या पेशीमध्ये कार्यरत असते. मेंदूच्या पेशींना पेशीतत्वातील उणिवा समजण्याचे आणि त्या भरून काढण्याचे असे दुहेरी ज्ञान असते. म्हणजेच मेंदूच्या पेशीत कमतरता जाणवण्याचे आणि ती भरून काढण्याचे असे दुहेरी ज्ञान असते. मात्र मेंदू सोडता शरीराच्या उर्वरित भागातील पेशी त्यांना जन्मजात प्राप्त झालेल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे किंवा आराखड्याप्रमाणे अकॉर्डिंग टू द प्रोग्राम गॉड बाय बर्थ वागत असतात. जर त्यांच्या मूलद्रव्यात काही उणिवा निर्माण झाल्या तर त्या उणिवांना मेंदूपर्यंत पोहोचवतात जरूर. मात्र त्या दूर करण्यासाठी त्यांना मेंदूच्या पेशींवर व त्याने दिलेल्या आज्ञेवर दुरुस्तीसाठी अवलंबून राहावे लागते. म्हणजे करेक्टिव्ह मेजर्स किंवा दुरुस्तीचे तंत्र मेंदूच्या पेशींच्या कक्षेतच असते. उर्वरित शरीर पेशी परावलंबी असतात. जर मेंदूचे हे आकलन व दुरुस्ती तंत्र दीर्घकाळ टिकून राहिले तर मेंदू दीर्घकाळ कार्यक्षम राहील आणि त्या योगे मेंदूवर अवलंबून असलेले उर्वरित शरीर ही प्रदीर्घकाळ सक्षम राहिले उघड आहे. अशा परिस्थितीत बालक पुढच्या टप्प्यावर जाताना तुलनेने कमी वेगाने पुढे पुढे जाईल. म्हणजे असे की बालक वृद्ध होईपर्यंत 60 ते 80 वय वर्षे सरत असतील आणि आणि त्यानंतर मृत्यू ते बालक पावत असेल तर कदाचित ते आणखी 10-20 वर्षे पुढे म्हणजे 100 ते 110 वर्षे पर्यंत किंवा अधिकही सक्षमतेने जगू शकेल. मात्र यासाठी सक्षम मेंदूचे आयुष्य वाढणे गरजेचे आहे. मेंदू जवळच उणिवा समजून त्या दुरुस्त करण्याचे उपाय असल्याने मेंदू लवकर वृद्ध, सबलित, दुबळा न होणे महत्वाचे आहे. मग मेंदू लवकर अक्षम का होतो? मेंदूचे जन्मजात विशुद्ध चित्तत्व पुरेसे विशुद्धतेने न टिकल्यामुळे मेंदू लवकर वृद्ध होतो आणि तो स्वतःची व उर्वरित शरीराचीही देखभाल सक्षमतेने करू शकत नाही. जर अंतःकरणात परंपरा, संस्कार, चाकोरी यांचे ठसे उमटले नाहीत किंवा तथाकथित सांस्कृतिक आणि जातपात, धर्म, देश यांच्या भेदाभेदात अंतःकरण दूषित झाले नाही तर अंतःकरण म्हणजे सर्वात आतील इंद्रिय किंवा साधन निरामय राहते आणि याचे आरोग्यच मेंदूला सतत ताजेतवाने, टवटवीत, निरागस व ऊर्जायुक्त राखते. अंतःकरणातील मी, माझे, माझ्यासाठी म्हणणारे मन, आवड निवड अशी भेदाभेद मानणारी बुद्धी आणि अप्पलपोटेपणा किंवा स्वार्थमूलक प्रवृत्ती म्हणजे अहंकार, म्हणजे अंतःकरणातील मन म्हणजे मी, माझे, आवड निवड, भेदाभेद बुद्धी म्हणजे बुद्धी आणि अप्पलपोटेपणा किंवा स्वार्थमूलक प्रवृत्ती म्हणजे अहंकार. म्हणून अंतःकरणातील मन, बुद्धी, अहंकार हे 3 टप्पे नष्ट झाले आणि अंतःकरणात केवळ चित्त म्हणजे परमात्म्याची विशुद्ध ज्योतच निरंतर तेवत राहिली तर या चित्त प्रकाशातच मेंदू व त्याच्या पेशी मुक्त व निरामय राहतात व त्यांची कार्यशक्ती
व पर्यायाने शरीराची कार्यशक्ती अक्षय नाही तरी सुद्धा दीर्घकाळ टिकण्यास जरूर मदत होते. त्यामुळे मानवाचे आयुष्य दीर्घ प्रदीर्घ होऊन तो ईश्वरी कार्य करणारा स्वयमेव ईश्वरी अवतारच ठरतो. हेच ते आहे प्रार्थनेचे योग्य अभिसरण, ज्यामुळे उणीवा समजणे आणि दूर करणे हा जो मेंदूचा विशेष आहे तो विशेष अधिक काळ टिकतो. असा उणीव समजणे आणि ती दूर करणे असा दुहेरी उपाय ज्या मेंदूमध्ये असतो त्या मेंदूला जर सक्षम राखता आले, म्हणजे आपली चित शक्ती जर मनबुद्धी अहंकार रहित फक्त चैतन्य म्हणून विशुद्ध ठेवता आली तर मेंदू ताजातवाना टवटवीत राहतो. आणि ज्याचा मेंदू अधिकाधिक ताजातवाना टवटवीत त्याचे अंतःकरण म्हणजे केवळ आणि केवळ परमेश्वराच्या आत्मारूपी प्रतिबिंबाचे निखळ चांदणे असते. आणि अशा परमेश्वराच्या म्हणजे स्पिरिटच्या आत्मारूपी म्हणजे सोल रूपी चांदणे जिथे अत्यंत टवटवीत चांदणे असते तेथे निरामय शांती असते. निरामय शांतीतच मेंदू त्याच्या पूर्ण सक्षमतेसह राहतो. आणि ज्याचा मेंदू सक्षम त्याची उणीवा करणे आणि त्या दूर करणे ही शक्ती सक्षम असते. अशा कारणाने ज्याचा मेंदू कोरा प्रसन्न टवटवीत असतो त्यालाच आपलं शरीरही तसं ठेवण्यासाठी दीर्घकाळ जगता येतं. आणि हे करण्यासाठी केवळ आणि केवळ सुयोग्य प्रार्थना म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडण्याची जी कला आहे ती आपल्याला आत्मसात झाली पाहिजे. म्हणून आत्म्याचा परमात्म्याशी सोलचा स्पिरिटशी संबंध नीट जोडणे यालाच सुयोग्य प्रार्थना म्हणतात. एकदा का आपला संबंध मुळाशी नीट जोडला गेला की ज्याचा संबंध मुळाशी त्याचं झाड टवटवीत, ज्याचं मूळ सुयोग्य त्याचं झाड टवटवीत, त्याच्या फांद्या पानं मोहर फळे टवटवीत. म्हणून आत्म्याचा परमात्म्याशी संबंध रिलेशन ऑफ सोल टू द स्पिरिट यालाच म्हणायचे प्रार्थना. एकदा का रिलेशन ऑफ द सोल टू द स्पिरिट हे अत्यंत सुयोग्य पद्धतीने होऊ शकले की असा माणूस पूर्णपणे चैतन्य चांदण्यात न्हावून निघालेला असतो. आणि हे चैतन्य चांदणं म्हणजेच आत्म्याचं आपल्या हृदयांतर्गत असलेलं मूळ ईश्वराचं ज्याला स्पिरिट म्हणतात त्याचं प्रतिबिंब असतं. म्हणून ज्याचा चिदाभास ज्याच्यामध्ये परमात्म्याचं चांदणं आत्मारूपी अत्यंत सुयोग्य स्पष्ट दिसत असतं. आणि ते चांदणं जेव्हा मलिन होत नाही शबलित होत नाही तेव्हाच आत्म्याचा निर्गुण निराकाराशी म्हणजे झाडाचा मुळाशी दृढ संबंध होतो. आणि एकदा झाडाचा मुळाशी संबंध प्रस्थापित झाला त्यालाच म्हणतात तुका म्हणे आम्हा सापडले मुळ आपणची फळ आले आता. म्हणून जेव्हा अंतःकरणातील मनबुद्धी अहंकार हे 3 कप्पे नष्ट होतात आणि अंतःकरण पूर्ण परमात्म्याच्या म्हणजे स्पिरिटच्या आनंददायी चांदण्याने म्हणजे आत्म्याच्या चांदण्याने जेव्हा अंतःकरण परिपूर्ण होतो तेव्हाच माणसाचा परमशक्तीशी संबंध प्रस्थापित होतो. त्या माणसाच्या परमशक्तीशी सुयोग्य संबंध प्रस्थापित करण्याच्या कलेलाच प्रार्थना म्हणतात. आणि अशा प्रार्थनेत स्वाभाविकपणे माणूस दीर्घजीवी होतो आणि त्याच्याकडून अत्यंत कल्याणकारी मंगलमय सर्व विश्वासाठी उपयुक्त अशा घटना घडतात. म्हणजे अशीच माणसं त्या परमात्म्याचं त्या स्पिरिटचं कार्य ज्याला आपण म्हणतो हाय सोल म्हणजे उत्तम आत्मा म्हणून करू शकतात. म्हणून परमात्म्याचं कार्य करण्यासाठीच आपण जन्माला आलेलो आहोत हे समजणं आणि त्या कारणाने मनबुद्धी अहंकाराचा नाश करून केवळ आणि केवळ परमात्म्याचे म्हणजे स्पिरिटचे आत्मारूपी म्हणजे सोल रूपी लख चांदणं आपण पाहू शकणे आणि त्या चांदण्यातच आपण मज्जित असणे म्हणजे सचैल डुंबत असणे हीच आहे खरी प्रार्थना. त्या योगे झाडाचा संबंध मुळाशी आहे हे झाडाच्या शेंड्यापासून मुळापर्यंत अखंड असणे त्या जेव्हा झाडाला कळते तेव्हा झाडाच्या शेंड्याला मूळ गावलं म्हणजेच माणसाला परमेश्वर गावला हाच त्याचा अर्थ आहे. आणि हेच म्हणतात तुकाराम महाराज
तुका म्हणे आम्हा सापडले मुळ आपणची फळ आली आता. तेव्हा आपणाला आपल्यातून निर्माण झालेल्या मानव देहरूपी वृक्षाला जर आपलं मूळ परमात्मा म्हणजे स्पिरिट आहे हे निश्चित समजलं तर वा काय सुरेख आहे. किती उत्तम आणि मनमंगल कार्य आपल्याकडून आपल्या प्रत्येकाकडून होऊ शकेल त्याची कल्पना तरी करून बघा. कल्पना जर इतकी सुखावं असेल तर निश्चितच मी माझे म्हणणारे मन भेदाभेदात असलेली बुद्धी आणि अहंकार आपण टाकून केवळ आणि केवळ शुद्ध चैतन्याच्या चांदण्यात न्हावू शकू आणि उजेडी राहिले उजेड होऊनी आनंदाचे रोई आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे याचा आपण अनुभव घेऊ शकू. आणि ज्ञानेश्वर तुकारामासारख्याने जे मनमंगल कार्य केलं त्यातला खारीचा वाटा करण्याची आपणालाही संधी आहे हे जर आपल्याला दिसलं असा जर आपल्याला अंदाज आला तर का नाही आपण संतांशी सरोवरी म्हणजे संतांशी बरोबरी नव्हे स्पर्धा नव्हे तर संतांप्रमाणे होण्यास उद्युक्त होणार. आणि जर आपण संत झालो तर आपलं जीवन संतुलित होईल. आपलं जीवन संतुलित तेव्हा समाजाचं जीवन संतुलित आणि जेव्हा समाजाचं जीवन संतुलित होतात तेव्हा त्याचा होतो जेव्हा सर्वसाधारणपणे सर्वच समाजाचं जीवन संतुलित होतं तेव्हा त्याचा सरळ अर्थ आहे समाजात संतांची संख्या वाढत आहे. तर आपण त्या वाढत्या संतत्वाकडे वाटचाल करणार का याचं चिंतन करा. मग तुम्हाला प्रार्थनेचं अनन्यसाधारण महत्व कळेल की जेव्हा माणसाचा त्याच्या मूळ पायाशी संबंध प्रस्थापित होतो तेव्हा जे काही अद्भुत घडते त्यालाच तर आत्मसाक्षात्कार म्हणतात. असतो पहा आपणालाही याची थोडीशी चटका चव घ्यायची इच्छा होते का? इच्छा झाली तर मार्ग निश्चितच भेटणार. हे परमसत्य म्हणून धारण करा. आणि आज संक्रांतीच्या दिवशी तुका म्हणे आम्हा सापडले मुळ आपणची फळ आले आता याचा अर्थ लक्षात घ्या. हा अर्थ लक्षात घेणे त्या अर्थात मज्जित असणे म्हणजे बुडून राहणे हाच तर आहे खराखुरा परमात्म्याने आपणाला दिलेला तीळ. तीळ म्हणजे स्नेह. स्नेह याचा अर्थ तूप. स्नेह याचा अर्थ तेल आणि तीळ याचा अर्थ तूप. तेल म्हणजे आपल्यामध्ये जो स्नेह असतो तो स्नेह कसा आहे तर तो साजूक तुपासारखा आहे. स्नेह साजूक तूप. तुमच्या आमच्यातील स्नेह साजूक तुपासारखा आहे म्हणजे तुमचं आमचं नातं हे मार्दवतेचं आहे हे मृदुतेचं आहे. म्हणून तीळ म्हणजे मृदुतेचे लक्षण आणि ती मृदुता ते मार्दवते सौजन्य जेव्हा सर्व समाजामध्ये वाटलं जातं तेव्हा जो गोडवा येतो तो गुड म्हणजे गुळ. तर अशा तऱ्हेने हे तिळगुळाचे संक्रांतीचे नाते आपल्याला समजून घेऊन काय आपण आपल्या मुळापर्यंत पोचणार का? काय आपणालाही तुका म्हणे आम्हा सापडले मुळ आपणची फळ आले आता असा तिळगुळ प्राप्त होणार का? याचं उत्तर दिलेलं आहे. त्यासाठी जे काय करायचं ते आपण सर्व श्रोत्यांनी करावं अशी ती परमात्म्याच्या वतीने आपणाला विनंती करतो. असतो. धन्यवाद. तिळगुळ घ्या आणि गोड बोला, गोड वागा, गोड असा आणि प्रामाणिक आणि सच्चे अकृत्रिम असा एवढीच नम्र विनंती. असतो. धन्यवाद.